हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन अ सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण तुमची जी 6माही परीक्षा आहे त्यालाच आपण संकलित मूल्यमापन परीक्षा क्रमांक 1 म्हणतो. मिड टर्म जी आहे ही आता खूपच लवकर जवळ आलेली आहे. तर त्याचा अभ्यास तुमचा पूर्णपणे झाला असेल तर तो पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे, क्वेश्चन कसे विचारले जाणार, त्यासाठी किती मार्क्स असणार, तो पेपर एकूण किती मार्क्स असणार, हे सगळं अगदी डिटेलमध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला विद्यार्थ्यांनो, आपण स्टार्ट करूयात. परीक्षा बघा आहे संकलित मूल्यमापन परीक्षा क्रमांक 1 आणि हा जो पेपर आहे हा आहे इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि विषय आहे इंग्रजी. तर हा पेपर असणार आहे एकूण 40 गुणांचा. तर तिथे तुमचं नाव, तुमचा क्रमांक, हजेरी क्रमांक, दिनांक आणि शाळेचे नाव, तर या सगळ्या फॉर्मॅलिटीज सगळ्या पहिल्यांदा पूर्ण करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर चला आधी पेपर बघण्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिलेला आहे बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजे काय होईल विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वीचे इतर विषयाचे सुद्धा जे पेपर्स जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला आपण आता क्वेश्चन फर्स्ट बघणार आहोत. क्वेश्चन फर्स्ट इन दॅट क्वेश्चन ए, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या आणि हा क्वेश्चन आहे टोटल 5 मार्क्ससाठी. तर खूप सोपे क्वेश्चन विचारलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज युअर फुल नेम. तर आता तुमचं पूर्ण नाव काय विचारलेलं आहे. तर इथं तुमचं जे पूर्ण नाव आहे, तुमचं नेम, तुमचं फादरचं नेम आणि तुमचं सरनेम, हे फुल नेम असं तुम्ही इथं लिहायचं आहे. देन सेकंड क्वेश्चन, वेअर डू यू प्ले. तर तुम्ही कोठे खेळता, हा क्वेश्चन इथे विचारला आहे. सो तुम्ही काय लिहिणार, आय प्ले इन अ प्लेग्राउंड. ओके. देन थर्ड क्वेश्चन, व्हॉट गेम्स डू यू प्ले. तर तुम्ही कोणते खेळ खेळता. तर त्याचा आन्सर काय लिहिणार, आय प्ले क्रिकेट, खो खो किंवा कबड्डी, किंवा तुम्ही जे कोणते खेळ खेळता त्याची इथे नावे लिहायची आहेत. देन फोर्थ क्वेश्चन आहे, व्हॉट इज युअर विलेज नेम. तर तुम्ही जिथे राहता तुमच्या त्या गावाचं नाव किंवा तुमच्या त्या शहराचं नाव इथं फिलअप करायचं आहे. देन फिफ्थ आहे, व्हॉट इज युअर फ्रेंड नेम. तर तुमच्या मित्रांची किंवा तुमच्या मैत्रिणींची नावे इथं लिहायची आहेत. राईट. तर हा होता 5 मार्क्सचा क्वेश्चन, जो की खूप इझी होता. आता नेक्स्ट क्वेश्चन ए मधला क्वेश्चन बी बघूयात. राईट ऑल स्मॉल लेटर्स फ्रॉम ए टू बी. आणि हा क्वेश्चन आहे 3 मार्क्ससाठी. म्हणजे स्मॉल लेटरमध्ये ए टू झेड पर्यंत स्मॉल लेटर्स लिहायचे आहेत. ओके, ए बी. राईट. तर चला मी सगळे हे ए टू झेड पर्यंतचे स्मॉल लेटर लिहिलेले आहेत. देन आता सी क्वेश्चन, मॅच द वर्ड्स इन ए विथ देअर रायमिंग वर्ड्स इन बी. आणि हा क्वेश्चन आहे फॉर 4 मार्क्स. तर आता ए या कॉलममध्ये जे वर्ड्स दिलेले आहेत त्याच्याशी रिलेटेड रायमिंग वर्ड बी मध्ये दिलेले आहेत. तर त्याच्या आपल्याला पेअर्स मॅच करायचे आहेत. ओके. सो मेलसाठी येणार फेल, क्रायसाठी येणार ट्राय, बॉलसाठी येणार टॉल आणि ट्रेनसाठी येणार प्लेन. राईट. तर असा हा कंप्लीट झालेला आहे आपला क्वेश्चन फर्स्ट. आता क्वेश्चन सेकंड, त्याच्यामध्ये क्वेश्चन ए, फिल इन द करेक्ट डे इन द फॉलोइंग. आणि यासाठी आहेत 2 मार्क्स. आता डेजमध्ये एस्टरडे, टुडे आणि टुमारो असं असतं. म्हणजे कालचा दिवस, आजचा दिवस आणि उद्याचा दिवस. तर त्यांनी दिलेलं आहे आज जर संडे असेल तर काल आणि उद्या कोणता दिवस असणार. तर आज आहे संडे, म्हणजे आज आहे रविवार, तर काल असणार सॅटरडे. आज आहे संडे, मग आता उद्या कोणता असणार, मंडे. ओके. तर हा झाला क्वेश्चन सेकंड मधील क्वेश्चन ए.
आता बी काय आहे बघा, राईट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स, आणि त्यासाठी आहेत 4 मार्क्स अलोकेट केलेले. आता त्यांनी हे जे नंबर दिलेले आहेत ते आपल्याला वर्ड्समध्ये लिहायचे आहेत. फर्स्ट आहे 78, मग आपण तो कसा लिहितो, 70 EIGHT, तर इथे तुम्हाला स्पेलिंग व्यवस्थित पाठ असले पाहिजेत. देन सेकंड आहे 243, मग आपण इथे कसं लिहिणार, 243. देन थर्ड आहे 65, ते आपण कसं लिहितो, 65. आणि फोर्थ आहे 87. राईट. चला, तर अशा पद्धतीने आपण हे कम्प्लीट केलेलं आहे. देन नेक्स्ट आहे सी क्वेश्चन, राईट द फॉलोइंग वर्ड्स इन द प्रॉपर कॉलम, आणि त्यासाठी आहेत 4 मार्क्स. तर वर्ड्स काय दिलेले आहेत बघा, बेबी, थीव्स, चिल्ड्रेन अँड गर्ल. आता वन अँड मेनी असं त्याला कॉलम दिलेले आहेत. तर एक ह्यातले कोणते आहेत आणि अनेक कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. तर वन मध्ये येणार बेबी, आणि काय येणार, गर्ल. सो मेनी मध्ये काय येणार, थीव्स, आणि येणार चिल्ड्रेन. देन नेक्स्ट आहे राईट द अपोजिट वर्ड्स, आणि हे आहे फॉर 2 मार्क्स. तर आता कम साठी अपोजिट वर्ड्स असतो गो. देन रिच साठी अपोजिट वर्ड आहे पुअर. नेक्स्ट बघा क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस चूजिंग द सुटेबल ऑप्शन्स गिवन इन द ब्रॅकेट्स, आणि हा आहे क्वेश्चन 3 मार्क्सला. तर इथे बघा, आय डोंट वॉच टीव्ही. त्यानंतर इट डझंट गेट अँग्री, आणि दे डोंट हॅव सिस्टर. राईट. देन नेक्स्ट आता आपण फोर्थ क्वेश्चन बघणार आहोत. त्याच्यामध्ये ए, डिस्क्राईब द फॉलोइंग शोन इन द एक्झाम्पल. 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे, 4 मार्क्स. एक्झाम्पल अँड ॲपल दिलेला आहे, तर त्याच्याबद्दलचं काय डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, अ बिग रेड स्वीट ॲपल. तर आता माऊस दिलेला आहे, तर आपण इथं काय लिहिणार, अ माऊस बद्दलचं डिस्क्रिप्शन, अ लिटिल रनिंग माऊस. राईट. त्यानंतर अँड ऑरेंज, ऑरेंज बद्दल आपण काय लिहूयात, अ स्वीट अँड सोअर ऑरेंज. पॅरेटसाठी, अ पॅरेट इज अ ग्रीन कलर्ड. त्यानंतर रिबन, अ बिग रेड अँड लॉंग रिबन. राईट. तर हा क्वेश्चन आपण असा कंप्लीट केला. तर त्यांनी जो वर्ड दिलेला आहे त्याच्याशी रिलेटेड एखादं डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. बी क्वेश्चन, राईट एनिथिंग्स यू सी इन पार्क और गार्डन, आणि त्याला आहे 3 मार्क्स. तर तुम्ही गार्डनमध्ये किंवा एखाद्या पार्कमध्ये ज्या ज्या गोष्टी बघितलेल्या आहेत त्या लिहायच्या आहेत. तर तुम्ही गार्डनमध्ये काय बघता, सी सॉ, त्यानंतर स्लाइडिंग, त्याच्यानंतर असतो गार्डनमध्ये बसण्यासाठी बेंच असतो,
तर असं तुम्हाला ज्या ज्या गोष्टी आठवतात, ज्या गार्डनमध्ये असतात, त्या तुम्ही लिहू शकता. आता त्याच्यानंतरचा नेक्स्ट, राईट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन देअर प्रॉपर ऑर्डर. आणि हा आहे क्वेश्चन 5 मार्क्ससाठी. तर याच्यामध्ये बघा, आपण फर्स्ट पहिल्यांदा सेंटेन्स रीड करून घेऊया. पहिला सेंटेन्स आहे, द लिटल रेड हेन सोव्ड व्हीट. शी बेक्ड अ लवली लोफ ऑफ ब्रेड. थर्ड आहे, शी थ्रेश्ड द व्हीट. फोर्थ आहे, शी कट द व्हीट. फिफ्थ आहे, शी ग्राउंड द व्हीट. आणि सिक्स्थ आहे, शी अँड हर चीक्स एट अप द लोफ ऑफ ब्रेड. तर याचा सिक्वेन्स कसा येणार बघा. फर्स्ट नंबरला तर हेच येणार, त्याच्यानंतर सेकंड नंबरला येणार हे, थर्ड नंबरला असणार शी ग्राउंड द व्हीट, त्याच्यानंतर असणार फोर्थ नंबरला हे असणार, फिफ्थ नंबरला शी बेक्ड अ लवली लोफ ऑफ ब्रेड. अँड सिक्स्थ नंबरला शी अँड हर चीक्स एट अप अ लोफ ऑफ अ ब्रेड. तर असा असणार या सेंटेन्सेसचा प्रॉपर ऑर्डर. चला, तर याचबरोबर हा इयत्ता 5वीचा इंग्लिश या विषयाचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे, तुमच्या प्रॅक्टिससाठी हा प्रॅक्टिस पेपर मी घेतलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.